श्री स्वामी समर्थ. बखर. विष्णुबुवा ब्रह्मचारीचा गर्व परिहार. अक्कलकोटचे राजेसाहेब मालोजी यास वेदांत ऐकण्याचा छंद फार असे. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव वगैरे ग्रंथांचा अर्थ समजून घेण्याकरिता राजश्री रामभाऊ चिंचणीकर, गोपाळशास्त्री हरळीकर वगैरे मंडळी त्यांनी चांग वेतन देऊन पदरी ठेवली होती. नित्यशः राजवाड्यात वेदांत चर्चा चाले. असे बहुत दिवस चालत असता विष्णुबुवा ब्रह्मचारी यांची कीर्ती मुंबईकडून ऐकू येऊ लागली की त्यांनी पादरी लोकांसमोर वाद करून त्यांचे मत खंडित केले आणि वेदांतावर उत्तम व्याख्याने देतात वगैरे हकीकत ऐकून राजेसाहेबांस त्यांच्या मुखातून वेदांत श्रवण करावा अशी इच्छा झाली. हर प्रयत्नाने त्यांनी बुवांस अक्कलकोटास आणविले. बुवांनी बरीच वेदांत व्याख्याने राजवाड्यात दिली. एके दिवशी त्यांचे मनात असे आले की श्री स्वामी महाराजांजवळ जाऊन वेदांतपर भाषण करावे. बुवांबरोबर 3 पारशी गृहस्थ होते. तेही त्यांच्याबरोबर महाराजांकडे गेले. महाराजांचे दर्शन घेऊन बुवांनी वेदांतपर बहुत वेळ भाषण केले. शेवटी त्यांनी ब्रह्मतदाकार्यता कशी असा श्रींस प्रश्न केला. बुवांच्या सर्व गोष्टी महाराजांनी ऐकून घेतल्या, परंतु उत्तर म्हणून दिले नाही. तेव्हा बुवांस वाटले स्वामी वेडे आहेत आणि त्यांची उगाच कीर्ती झाली आहे. आपण मात्र मोठे विद्वान व महाराजांपेक्षा श्रेष्ठ आहोत असा अभिमान धरून पारशांसह बुवा बिराढी गेले. त्याच रात्री स्वप्नात बुवांच्या अंगावर हजारो विंचू पडले व एका विंचवाने त्यांना दंश केला असा भास झाला. बुवा घाबरून भयभीत होऊन त्यांची बोबडी वळली आणि मेलो मेलो अशा बोंबा मारीत बुवा उठले. पारशी नजीकच निजले होते. ते जागे होऊन बुवांस सावध व्हा म्हणून त्यांनी शुद्धीवर आणले. स्वप्नातील मजकूर बुवांनी पारशांस सांगितला. आपण महाराजांस नावे ठेवली त्याचे तर हे फळ नसेल ना, अशी बुवांच्या मनात शंका आली. दुसरी दिवशी पारशांसह स्वारी महाराजांकडे आली. दर्शन घेऊन पुन्हा वेदांतपर भाषण करून शेवटी ब्रह्मतदाकारता कशी व कोणत्या साधनेने होते असा त्यांनी पुन्हा प्रश्न केला. महाराज म्हणाले, हाट गाढवा, स्वप्नात हजारो विंचू अंगावर पडले आणि एक विंचू चावला तर बोंबा मारीत उठलास आणि गोष्टी तर वेदांताच्या करतोस, तर तू केवळ पडतं मूर्ख आहेस. ब्रह्मतदाकारता काय वाटेवर पडली आहे? पुष्कळ वाचाळपणा करून ब्रह्म बोलून कोटीवर कोटी वेदांत बोललास म्हणून योगी झालास काय? उठ, आल्या वाटेने चालता हो. बुवांस आणखी काही मनोमय खुणा सांगितल्या. बुवा मनात खजील होऊन बिराढी गेले. श्री स्वामी समर्थ अवतारी आहेत अशी बुवांची छात्री झाली. श्री स्वामी समर्थ महाराज मंगळवेढ्यास 12 नरशे पावेतो राहिले, पण तेथे ते फारसे प्रसिद्धीस आली नाहीत. ते गावात क्वचित येत. हमेशा ते रानात राहत असत. गावात आले तरी गलिच्छ ठिकाणी बसून कोणी काही दिले तरी खाऊन पुन्हा जंगलात जात. मंगळवेढ्यास पटवर्धनांचे कुरण आहे. त्यात महाराज बहुत करून राहत असत. रानात असताना ते उदरनिर्वाह कसा करीत ते त्यांचंच ठाऊक. गावातील लोक हा कोणी वेडा मनुष्य आहे असे मानित. पुढे महाराजांचे अद्भुत चमत्कार पाहून महाराजांच्या ठिकाणी त्यांची श्रद्धा बसली. मंगळवेढ्यास महाराज दिगंबरबुवा या नावाने प्रसिद्ध होते. त्याच वेळेस मंगळवेढ्यास बाळकृष्णबुवा साधू म्हणून प्रसिद्धीस आले. त्यांनी अनेक चमत्कार केल्याचे कळते. एकदा देवीचे आजाराने एका मुलाचे डोळे अगदी गेले. डोळे येण्याविषयी मुलाचे आईबापांनी बहुत इलाज केले, गुण येईना. एके दिवशी बाळकृष्णबुवा त्यांचे घरी गेले. आईने मुलास बुवांचे पायावर घालून प्रार्थना केली की मुलाचे डोळे गेले. औषधोपचार बहुत केले, पण डोळे आले नाहीत. बाळकृष्णबुवांना करुणा आली. त्यांनी तेथल्याच एका झाडाचा पाला आपल्या हातावर चोळून मुलाच्या डोळ्यावर बांधला आणि 3 दिवस उपोषण करण्यास सांगून ते चालते झाले. चौथे दिवशी डोळे सोडताच मुलास चांगले दिसू लागले. मंगळवेढे गावाबाहेर एक गोरबाव म्हणून विहीर आहे. तिचे पाणी चौथाई गाव पीत असतो. या विहिरीचे पाणी 1 साल अगदी आटले. बुवांनी ही अडचण पाहताच आपण त्या विहिरीत 3 दिवस अहोरात्र बसले. चौथे दिवशी विहिरीत पाणी पुरुषभर झाले. मग बुवा बाहेर आले. असे अनेक चमत्कार बुवांनी केले, पण त्यांचे कोणी टिपण ठेवले नाही. हे बुवा महाराजांस देव मानित. हे बुवा दर्शनास आले म्हणजे समर्थांनी दोन्ही हात कटीवर ठेवून विठोबासारखे उभे राहावे व बुवांनी पायावर मस्तक ठेवावे असा पाठ असे. हे बुवा पुढे पंढरपुरास गेले आणि श्री समर्थ अक्कलकोटास आले. श्री स्वामी समर्थ. बखर. गाय दुग्धवती केली. मंगळवेढ्यास महाराज असता एक वेळ एका ब्राह्मणाकडे गेले आणि त्यांनी त्यासकडे दशमी खाण्यास मागितली.
ब्राह्मणाने महाराजांना सांगितले की दारात गाय बांधली आहे, पण ती दूध देत नाही. हे ऐकून महाराज गायीजवळ गेले आणि गायीच्या पाठीवर हात फिरवून म्हणाले, बाई, हा ब्राह्मण कुटुंबवत्सल आहे, यास दूध देत जा. असे गायीस म्हणून ब्राह्मणास सांगितले की हिचे दूध काढून आज मला दशमी करून ठेव, मी सायंकाळी येईन. त्या ब्राह्मणाने समर्थांचे बोलण्यावर विश्वास ठेवून गायीचे दूध काढले आणि महाराजांस दशमी करून ठेवली. ती महाराजांनी सायंकाळी येऊन खाल्ली. पुढे त्या ब्राह्मणाची उत्तम प्रकारची भरभराट झाली. समाप्त.